त्या संदर्भातल्या कंप्लेंट झालेल्या आहेत त्या बाबी साधारणपणे आम्ही सगळीकडे व्हेरीफाय करणार आहोत। उदाहरणार्थ 2.5 लाखाच्या पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना आपण लाभ देतो, पण स्क्रुटिनी ज्या वेळेला आम्हाला या संदर्भातल्या अनेक तक्रारी ज्या वेळेला स्थानिक प्रशासनाकडून मिळत आहेत किंवा काही स्वइच्छेने सुद्धा काहींनी ॲप्लिकेशन केलेले आहेत की आता आमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या पेक्षा अधिक झालेलं आहे, आम्ही या योजनेसाठी आता पात्र नाही, किंवा डोमेसाईल सर्टिफिकेटची एक अट आहे, म्हणजे आपल्या राज्यातल्या जे स्थायिक आहेत त्याच महिलांना आपण याचा लाभ देतोय। काही विवाहित होऊन ज्या आता दुसऱ्या राज्यामध्ये गेलेले आहेत असे काही केसेस आहेत। त्याचबरोबर आपलं दुचाकी ज्यांचे आहेत त्यांना त्याचा लाभ हा योजनेचा निकषानुसार मिळणं, शासन निर्णयानुसार मिळणं अपेक्षित आहे, पण काही 4 व्हीलर्स ज्यांचे आहेत त्यांनी हा लाभ घेण्यात आलेला आहे, अशा काही स्थानिक प्रशासनाकडून तक्रारी आलेल्या आहेत। म्हणून या ज्या काही मुद्द्यांवर आहे इथे आपण पॅन जी त्याची व्हेरिफिकेशन क्रॉस व्हेरिफिकेशन आहोत ते आपण करणार आहोत। सरसकट स्क्रुटिनी काही सगळ्या ह्यांची होणार नाही आहे। ज्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमीच असेल किंवा ज्यांनी ह्याच निकषानुसार अर्ज भरलेले आहेत त्यांचा स्क्रुटिनीचा काही विषय येत नाही। ह्या जे 5 पॅरामीटर्स आपण ठरलेले आहेत याच्यानुसार क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करणार आहोत। व्हेरिफिकेशन जे करत आहोत ते या 5 बाबींना धरून आपण सरसकट क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत। ज्या 8 ते 10 दिवसांमध्ये आपल्याला एक 70-75% जे या संदर्भातले हे आहे ते होईल आणि जसे जसे येत जातील त्या पद्धतीनं त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होत जाईल। जे लाभार्थी आहेत जे निकषामध्ये बसलेले आहेत ज्यांना लाभ त्या ह्या निकषांमध्ये आहे त्यांना मिळत आहे त्यांना कुठेही धक्का लागणार नाही, पण त्या निकषांच्या पलीकडे कंप्लेंट्स जे आलेले आहेत आणि त्यांना जो अधिकचा लाभ किंवा चुकीचा लाभ मिळतोय ही त्या संदर्भातलं फक्त क्रॉस व्हेरिफिकेशन। की वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचं आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे, परिवहन विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत। ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे, ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत। आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आधारचं एक अप्रुव्हल आपल्याला लागतं KYC साठी, तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत। याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही आहोत। तुम्ही आत्ताच ऐकलं असेल आदिती तटकरे यांनी आज लाईव्ह आहेत, आज म्हणजे 2 जानेवारी 2025 ला लाईव्ह आहेत सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता कसून चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात स्क्रुटिनीचे नियम सुद्धा बदलले नाहीत, परंतु जे नियम आहेत तेच नियम कडक करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये 5 नियम त्यांनी सांगितले आहेत, ते 5 नियमांचे जर उल्लंघन केले असेल तर लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये मिळणार नाहीत असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे। आजपासून हे नियम लागू होणार आहेत। हे नियमाची कसून चौकशी केली जात आहे। त्यामध्ये 5 नियम आहेत, तर ते 5 नियम कोणते असणार आहेत तेच आपण आता पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब मात्र नक्की करा। त्यातील पहिला नियम आहे तो म्हणजे 4 चाकी असल्यास लाभ मिळणार नाही। म्हणजे ज्यांच्याकडे 2 चाकी आहेत त्यांना लाभ मिळणार, परंतु ज्या महिलेच्या घरी 4 चाकी आहे त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा इथून पुढे लाभ मिळणार नाही। जे महाराष्ट्राचा ट्रान्सपोर्ट विभाग आहे त्याच्याकडे कसून चौकशी चालू आहे। ज्या महिलेच्या घरी 4 चाकी आहे त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार नाही। त्यानंतर दुसरा नियम आहे तो म्हणजे आधार कार्ड नाव मिसमॅच असेल तर लाभ मिळणार नाही। आधार कार्डवरील नाव म्हणजे तुम्ही जे तुमचं बँक अकाउंटमध्ये नाव आहे, ज्या बँक अकाउंटवरती तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात ते आणि तुमचं जे आधार कार्ड आहे त्याच्यावरील जर स्पेलिंग मिस्टेक म्हणजे काही स्पेलिंग वेगळे असतात असे जरी असेल त्याची कसून चौकशी केली जात आहे। असं जरी असेल तरी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही। त्यानंतर तिसरा नियम सांगितला, उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जर जास्त असेल तर लाडकी बहीण योजनेचा बहिणींना लाभ मिळणार नाही। लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असणार आहे, त्याच बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार आहे। त्यानंतर 2 वेळा फॉर्म भरला असेल तर लाभ मिळणार नाही।
म्हणजे बऱ्याच लाडक्या बहिणींनी पैशाच्या अपेक्षेपोटी 2 वेळा फॉर्म भरले आहेत नाव बदलून. अशा महिलांची कसून चौकशी करून अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे सरकारच्या दुसऱ्या 1500 पेक्षा म्हणजे 1,500 पेक्षा जास्त रकमेचा योजनेचा लाभ घेत असेल. जी महिला सरकारच्या 1,500 पेक्षा जास्त रकमेच्या योजनेचा जर लाभ घेत असेल तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही. आतापर्यंत भरपूर अशा महिला वगळण्यात आलेल्या आहेत कसून चौकशी करून स्क्रुटिनीचे नियम वापरून, परंतु अजून बऱ्याच अशा महिला आहेत असा लाभ घेत आहेत, परंतु अशा महिला यातून आता वगळल्या जात आहेत. आजपासून कसून चौकशी ही केली जात आहे. आजपासून लावलेले नियम हे 5 आहेत, तुम्हाला समजले असतील. थोडक्यात परत एकदा सांगते की 5 नियम कोणते. पहिला आहे 4 चाकी गाडी असेल तर. दुसरा आहे तो म्हणजे जर तुमचं आधार कार्डवरील नाव आहे ते मिसमॅच असेल तर सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही. चौथा म्हणजे बऱ्याच महिलांनी 2 वेळा फॉर्म भरले आहेत अशा महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि शेवटचं आहे ते म्हणजे आणि सर्वात महत्त्वाचं ही शेवटचं मी आता तुम्हाला स्क्रुटिनीचा नियम सांगणार आहे. यातून एकही महिला अशी राहणार नाही की हा नियम ज्या महिलांनी उल्लंघिला आहे किंवा उल्लंघन केलं आहे आणि ती लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे. सरकारने या नियमाची तर याआधीही कसून चौकशी केली आहे, इथून पुढेही कसून चौकशी करून अजूनही ज्या महिला या नियमातून वगळायच्या राहिल्या आहेत त्या आता वगळल्या जाणार आहेत. तो नियम आहे तो म्हणजे सरकारच्या 1500 पेक्षा जास्त रकमेचा जर लाभ एखादी महिला घेत असेल तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही. सरकारला हा नियम खूप सोपा आहे स्क्रुटिनीचा त्यांच्यासाठी छाननी करण्यासाठी, कारण या नियमाचे जो डेटा असतो तो सरकारकडे पूर्णपणे असतो. कारण सरकार ज्या योजना देतं त्या योजनांचा डेटा पूर्णपणे सरकारकडे असतो आणि त्यांच्याकडे तुम्ही जर 1,500 पेक्षा सरकारच्या यादीच्या योजनेचा लाभ घेत असेल तर नक्कीच त्यांच्याकडे डेटा असणार. त्यामुळे आतापर्यंत बऱ्याच महिला बऱ्याच बहिणी या नियमामुळे वगळल्या गेल्या आहेत. आणि आज सुद्धा आदितीताईंनी लाईव्ह यात सांगितलं आहे की हे 5 नियम आहेत. या नियमांमध्ये पहिलेच आहेत, परंतु त्यांनी आज सविस्तर सांगितलं आहे या नियमांचे जर उल्लंघन केले तर इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ हा त्या महिलांना मिळणार नाही असे आदिती तटकरे यांनी लाईव्ह यात म्हटलेले आहे. सो तुम्हाला हे 5 नियम समजले असतील. सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.